नमस्कार सर्वांना. सर्वांना गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग. सर्वांना नमस्ते. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. हिंदी या विषयासाठी जे आपल्याला पाठीमागे विचारले गेले प्रश्न बघायचे आहेत. त्या ठिकाणी हा पहिला हिंदी या विषयाचा सेशन आहे. दोन्ही पेपरसाठी हे प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत. तर पटपट जॉईन व्हा. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. आपण लगेचच या ठिकाणी हे जे 15 प्रश्न आहेत या ठिकाणी आपण बघूया. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. चला ठीक आहे. बघा पहिला प्रश्न आहे. या ठिकाणी बघा प्रश्न वाचा, समजून घ्या आणि या ठिकाणी याचं आंसर द्या. कक्षा 7 की शिक्षिका स्वाभाविक रूप से शिक्षार्थियों के भाषा कौशलों का आकलन करना चाहती है, उन्हें देना चाहिए. या ठिकाणी इयत्ता 7वीची शिक्षिका आहे पहा, नैसर्गिक पद्धतीने स्वाभाविक रूप मध्ये या ठिकाणी पद्धतीने जे विद्यार्थी आहेत त्यांचं भाषा कौशल्याचं आकलन किंवा मूल्यांकन या ठिकाणी करू इच्छित आहे. तर या ठिकाणी तिने काय केलं पाहिजे यापैकी बहुविकल्पीय प्रश्न या ठिकाणी एमसीक्यू प्रश्न दिले पाहिजे, लघुत्तरीय प्रश्न या ठिकाणी दिले पाहिजे, की विषयनिष्ठ प्रश्न या ठिकाणी दिले पाहिजे, की क्लोज परीक्षण टेस्ट या ठिकाणी दिली पाहिजे. यापैकी कोणत्या या ठिकाणी प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं स्वाभाविक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने मूल्यांकन करता येईल. भाषा कौशल्य या ठिकाणी भाषिक कौशल्य आहे त्याचं मूल्यांकन करायचं आहे. तर यासाठी पाहिजे विषयनिष्ठ प्रश्न आहेत किंवा याला आपण या ठिकाणी विषयनिष्ठ प्रश्न किंवा याला आपण वर्णनात्मक प्रश्न सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. तर या प्रश्नांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं जे स्वाभाविक पद्धतीने नैसर्गिक रूपामध्ये भाषा कौशल्याचं आकलन आहे ते करू शकतो. बहुविकल्पीय प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला ते करता येणार नाही, कारण भाषिक कौशल्य आहे त्यांचा विकास झालेला आहे का त्याचं आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. लघुत्तरीय प्रश्नाच्या माध्यमातून करता येणार नाही, क्लोज टेस्टच्या माध्यमातून करता येणार नाही. तर लक्षात घ्या की मराठीमधून प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. विषयनिष्ठ म्हणजे या ठिकाणी एखादा विषय दिलेला असेल तर त्या विषयावरती विद्यार्थ्यांनी आपलं जे कौशल्य आहे त्या ठिकाणी दाखवायचं आहे. त्याला विषयनिष्ठ प्रश्न किंवा याला वर्णनात्मक प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे. एक शिक्षिका अपने बच्चों को पढ़ाने के लिए पहले उन्हें अक्षर अथवा वर्ण से परिचित कराती. या ठिकाणी शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत असताना या ठिकाणी आधी अक्षर किंवा जे वर्ण आहेत ते वर्णाने या ठिकाणी वर्णाची जी ओळख आहे त्या ठिकाणी करून देते आणि नंतर हळूहळू वे व उनके दोन्ही के साथ सहसंबंध बनाते. या ठिकाणी आधी अक्षर जे वर्ण आहेत तर त्यांचा या ठिकाणी परिचय किंवा ओळख करून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो संबंध आहे तो आवाजाबरोबर किंवा जे ध्वनी आहे त्या दोन्हींबरोबर करून दिला जात आहे किंवा सहसंबंध जोडती. तर या ठिकाणी वे डॅश डॅश का अनुगमन कर रही. तर या ठिकाणी खालीपैकी ती कशाला फॉलो करते, कशाचं अनुसरण करत आहे. अनुगमन म्हणजे अनुसरण ठिकाणी फॉलो करणे. तर या ठिकाणी स्वनिमिक उपागम म्हणजे या ठिकाणी फोनिक्स. बघा या ठिकाणी काल सुद्धा आपण मराठीमध्ये हा प्रश्न बघितला की अक्षर आणि वर्ण तर यांच्याशी जर ध्वनी म्हणजे आवाजाला या ठिकाणी जोडलं जात असेल तर त्या ठिकाणी स्वनिमिक उपागम असतो किंवा या ठिकाणी फोनिक्स मेथड असते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर बरोबर येईल. प्रश्न पुढचा आहे. बोलने के कौशल में भाषा की यांत्रिक शामिल. या ठिकाणी बोलण्याच्या कौशल्यामध्ये ज्या ठिकाणी यांत्रिकी आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कशाचा समावेश होतो. जे मेकॅनिक्स आहेत, मेकॅनिझम आहे भाषेचं, भाषा कौशल्याचं मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये खालीपैकी कशाचा समावेश होतो. उच्चारण, व्याकरण, शब्दभंडार, संदेश में स्पष्टता, भाषा प्रयोग के सामाजिक और सांस्कृतिक नियम, लिपी, शब्द और वाक्य. तर या ठिकाणी यांत्रिकी किंवा त्याला आपण या ठिकाणी टेक्निकल म्हणू शकतो किंवा ठिकाणी जे मेकॅनिझम आहे बोलण्यामध्ये भाषेचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर सगळ्यात महत्वाचं उच्चारण, त्याचं व्याकरण आणि शब्दभंडार. तर या सर्वांचा जो समावेश आहे तो यांत्रिकीमध्ये होतो किंवा जे भाषेचं यांत्रिकरण आहे किंवा ठिकाणी त्याला आपण मेकॅनिझम आहे तर त्याचा समावेश या उच्चारण, व्याकरण आणि शब्दभंडार याच्यामध्ये होत असतो. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे बघा. यदि आपकी कक्षा में एक शिक्षार्थी को डिस्ग्राफिया है. या ठिकाणी एका विद्यार्थ्याला डिस्ग्राफिया हा आजार आहे. एक शिक्षक के रूप में आप किस रणनीति को सर्वाधिक महत्वपूर्ण मानते. या ठिकाणी जर डिस्ग्राफिया असेल विद्यार्थ्याला तर या ठिकाणी खालीपैकी कोणती जी रणनीती आहे त्या विद्यार्थ्याच्या संदर्भात ती आपल्याला सर्वात महत्वाची असेल. तर बघा प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी
डिस्ग्राफिया जर विद्यार्थ्याला असेल, डिस्ग्राफिया म्हणजे काय, ग्राफ लक्षात ठेवायचं. ग्राफ म्हणजे या ठिकाणी पहा लिहिणे, पहा ग्राफ, ह्याच्यामध्ये पहा ग्राफ आलेला आहे, पहा ग्राफ म्हणजे पहा लिहिणे. तर पण लिहिण्याच्या संदर्भात हा जो काही आजार आहे, म्हणजे अक्षमता आहे, तर ती आहे. तर या ठिकाणी मग आपल्याला सर्वात महत्वाचं काय आहे यापैकी, तर शिक्षार्थियों को अपने गति से सीखने और लिखने की अनुमती देंगे. या ठिकाणी डिस्ग्राफिया असेल तर त्याला पण लिहिता येणार नाही, लिहिण्यामध्ये त्याची अडचण असणार आहे. मग जर ऑप्शन क्रमांक 1 बघितला, ऐसे बच्चों को आप लेखन के आकलन हेतु अतिरिक्त समय देंगे, म्हणजे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यासाठी वेगळा वेळ देऊ. त्या ठिकाणी जर वेगळा वेळ दिला तर लक्षात घ्या, त्याला सध्या आपल्याला प्रगत करायचं आहे, त्याला शिकवायचं आहे, म्हणजे त्याचं डायरेक्टली मूल्यमापन आपल्याला करायचं नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी येणार नाही. आप केवळ मौखिक परीक्षा लेंगे, या ठिकाणी मौखिक परीक्षा घेऊन डिस्ग्राफिया जो आजार आहे त्याच्यामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा विकास होणार नाही. नंतर आप उनकी स्ववर्तनी को स्वीकार करेंगे और उनकी व्याकरणिक त्रुटियों को अनदेखा करेंगे, म्हणजे काही तिची शुद्ध लेखन आहे त्याच्याकडेच फक्त लक्ष द्यायचं, आणि जे व्याकरणिक त्रुटी असतील, व्याकरणाच्या चुका असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. तर हे सुद्धा ठिकाणी पण चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक ए योग्य येईल, की त्या विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकू द्यायचं आहे. म्हणजे कोणताही तुम्हाला तुमचा आजार असू द्या, म्हणजे डिस्ग्राफिया असेल, डिस्लेक्सिया असेल, डिस्कॅल्क्युलिया असेल, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने, त्यांच्या स्पीडने शिकू द्यायचं आहे. आणि या ठिकाणी डिस्ग्राफिया आहे म्हणून या ठिकाणी पण लेखन आलं, तर पण लेखनाला जी अनुमती आहे ती द्यायची आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा पहा, निम्नलिखित में से कौन सा विस्तृत पठन से संबंधित है. विस्तृत पठन, एक्सटेन्सिव्ह, विस्तृत म्हटलं की या ठिकाणी पहा एक्सटेन्सिव्ह आलं, तर एक्सटेन्सिव्हच्या संबंधित जे रीडिंग आहे पहा, एक्सटेन्सिव्ह रीडिंग याच्याशी संबंधित खालीलपैकी काय आहे. शिक्षार्थी सूचना को स्कॅन करणं शिकते, म्हणजे सूचना आहे त्याला पहा स्कॅन करणं, फक्त या ठिकाणी त्याचं ऑब्झर्वेशन करणं. तर या ठिकाणी विस्तृत पठणामध्ये, विस्तृत वाचनामध्ये याचा समावेश होणार नाही. मुख्य विचार को निकालने के लिए वे सावधानी और एकाग्रता के साथ पढ़ते. आता बघा, जे मुख्य विचार असतात, म्हणजे आपण त्या ठिकाणी म्हणतो की जी एखादा लेख असेल तर त्याचा मुख्य विचार काय आहे, तर त्याचा मुख्य विचार जर आपल्याला शोधायचा असेल, जे सारांश आहे तो शोधायचा असेल, तर या ठिकाणी, किंवा त्याला आपण मध्यवर्ती कल्पना असं म्हणतो, मध्यवर्ती कल्पना जर शोधायची असेल तर त्यासाठी आपल्याला व्यापक वाचन करावं लागतं, म्हणजे इंटेन्सिव्ह, जे खोलवर वाचन आहे ते करावं लागतं. विशिष्ट आपल्याला माहिती मिळवायची आहे तर त्या ठिकाणी व्यापक वाचन या ठिकाणी होईल, म्हणजे विस्तृत वाचन या ठिकाणी येणार नाही. वे अपने आनंद के लिए और शिक्षक की सहायता के बिना पढ़ते. या ठिकाणी जे विस्तृत पठण आहे याच्यामध्ये ते आपल्या आनंदासाठी, या ठिकाणी आनंदासाठी वाचतात आणि त्या ठिकाणी शिक्षकांच्या मदतीशिवाय वाचत असतात विस्तृत पठणामध्ये. मग विस्तृत पठणामध्ये तुम्ही कादंबरी वाचन असेल, एखादी कथा असेल, तर याचं वाचन त्या आनंदासाठी केलं जातं, त्या ठिकाणी शिक्षकाच्या मदतीशिवाय. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, पठन कौशल का आकलन करने के लिए एक भाषा शिक्षक को डैश डैश पर ध्यान केंद्रित करना चाहिए. पहा, पठन कौशल म्हणजे या ठिकाणी जे वाचन कौशल्य आहे याचं मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कशावरती ध्यान केंद्रित करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल वाचन कौशल्याचं आपल्याला मूल्यमापन करण्यासाठी. अनुतान के साथ प्रवाहपूर्ण पठन, म्हणजे या ठिकाणी फ्लुएन्सी, या ठिकाणी वाचन करणं. विराम चिन्हों का प्रयोग करना, या ठिकाणी वाचन करत असताना विराम चिन्हांचा उपयोग करणं. उपयुक्त उच्चारण के साथ पढ़ना, म्हणजे जे उपयुक्त उच्चार आहे तर त्याच्याबरोबर वाचन करणं. समज के साथ पढ़ना, बघा या ठिकाणी पठन कौशल्य, वाचन कौशल्य आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं काय आहे, म्हणजे या ठिकाणी प्रवाहपूर्ण फ्लुएन्सी, या ठिकाणी फक्त वाचन करणं, विरामचिन्हांचा या ठिकाणी वापर करणं, किंवा या ठिकाणी जे उच्चारण आहे तर त्या उच्चारणाबरोबर वाचन करणं. तर लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं जर वाचन असेल तर आकलन, आकलनाबरोबर वाचन करणं, म्हणजे समजून वाचन करणं. तर हे या ठिकाणी महत्वाचं आहे वाचनाच्या बाबतीमध्ये, म्हणजे पठन कौशल्य. पठन कौशल्य म्हणजे लक्षात ठेवा वाचन कौशल्य. वाचन कौशल्यामध्ये जो काही उतारा वगैरे असेल तर तो या ठिकाणी समजला पाहिजे. जे समज के साथ या ठिकाणी पठन कौशल्याचं जे आकलन आहे ते करण्यासाठी विद्यार्थ्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे, त्याचा सारांश समजला पाहिजे. तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे बघा, कक्षा 8वीं की शिक्षिका शिक्षार्थियों को बैंक ले जाती है, खाता खोलने के तरीकों के बारे में परिचित कराती है. या ठिकाणी 8वीची शिक्षिका आहे, विद्यार्थ्यांना बँकेमध्ये घेऊन जाते आणि जे खातं आहे तर ते कशा प्रकारे उघडायचं, ओपन करायचं तर याची ओळख करून देते. उसके बाद वे आधी कक्षा से उसकी रिपोर्ट लिखने के लिए
कहते हैं जो काय अर्धा वर्ग आहे तर त्यांना या ठिकाणी जो रिपोर्ट आहे म्हणजे खातं कशा प्रकारे उघडायचं आहे त्याचा रिपोर्ट लिहायला सांगते आणि जो काय अर्धा वर्ग आहे शेष आधी कक्षा को बैंक में खाता खोलने हेतु निर्देश लिखने के लिए कहते म्हणजे या ठिकाणी अकाउंट ओपन करण्यासाठीचं जे काही निर्देश असतील ते अर्ध्या वर्गाला लिहायला लावते अर्ध्या वर्गाला रिपोर्ट लिहायचा आहे अहवाल लिहायचा आहे आणि अर्ध्या वर्गाला निर्देश किंवा ज्या सूचना आहेत त्या पण लिहायच्या आहेत उनकी कक्षा में कोणशी पद्धती का पालन हो रहा तर त्या वर्गामध्ये खालीलपैकी कोणत्या मेथडचं कोणत्या पद्धतीचं या ठिकाणी अनुसरण केलं जात आहे विद्यार्थ्यांना बँकेमध्ये घेऊन गेलेलं आहे त्या ठिकाणी अकाउंट कशा प्रकारे ओपन करायचं तर याची ओळख करून दिली गेली आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या वर्गाला अहवाल लेखन अर्ध्या वर्गाला जे काही निर्देश आहेत तर ते या ठिकाणी लिहायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी रचनावादी उपागम रचनावादी पद्धत किंवा याला कन्स्ट्रक्टिव्हिजम मेथड असं पण म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 कन्स्ट्रक्टिव्हिजम अप्रोच रचनावादी उपागम प्रश्न पुढचा आहे 8वां प्रश्न कक्षा 6 के विद्यार्थी को पढ़ाते समय कुछ कठीण और अपरिचित शब्द मिलते हैं या ठिकाणी आता 6वीच्या वर्गाला शिकवत असताना काही कठीण शब्द आणि काही अपरिचित अनोळखी शब्द या ठिकाणी मिळतात किंवा सापडतात तर ऊ से उन शब्दों के अर्थ नहीं मिलते या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जे अर्थ जे शब्द आहेत कठीण शब्द असतील अवघड शब्द असतील अपरिचित शब्द असतील अनोळखी शब्द असतील तर त्यांचा जो काय अर्थ आहे तो अर्थ त्या ठिकाणी पण लागत नाही तर त्यास या ठिकाणी काय केलं पाहिजे ऐसे प्रत्येक शब्द के लिए शब्दकोश देखना चाहिए म्हणजे अर्थ सापडत नसेल जे शब्द आपल्याला माहिती नाहीत ओळखत नाहीत तर या ठिकाणी त्यांना प्रत्येकच वेळेस शब्दकोश किंवा डिक्शनरी दाखवली पाहिजे का तर नाही शक्य नाही शिक्षक के पास जाना चाहिए या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रत्येकच शब्दाचा अर्थ या ठिकाणी माहिती करून घेण्यासाठी शिक्षकाला विचारलं पाहिजे शब्द को अनदेखा करना चाहिए और आगे पढ़ना चाहिए म्हणजे अनदेखा दुर्लक्ष करणं या ठिकाणी जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला वाचनामध्ये जे अकर्ण आहे ते होणार नाही तर त्याऐवजी आपल्याला दिए गए संदर्भ में अर्थ का अनुमान लगाना चाहिए म्हणजे या ठिकाणी जो काही संदर्भ दिला आहे म्हणजे काही शब्द अवघड असतील त्याच्या आधी जे काही शब्द तुम्हाला त्यांचे अर्थ माहिती असतील त्याच्या संदर्भाने जे शब्द आपल्याला अपरिचित आहेत ज्या शब्दांचा अर्थ माहित नाही त्या शब्दांचा अर्थ आपण अनुमानाने पण लावायचा असतो याला ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य असं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा उपचारात्मक शिक्षण का उद्देश है जो उपचारात्मक शिक्षण आहे डायग्नोस्टिक टीचिंग आहे तर त्याचा या ठिकाणी उद्देश खालीलपैकी काय असतो तर पहा या ठिकाणी उपचारात्मक शिक्षणाचा उद्देश काय असतो पाठ्यक्रम के उपरांत शिक्षार्थियों को ग्रेड देना म्हणजे या ठिकाणी पाठ्यक्रम शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रेडिंग करणं हे उपचारात्मक शिक्षणाचा उद्देश आहे का तर नसतो शिक्षार्थियों की अभिप्रेरणा और अभिक्षमता को बढ़ाना या ठिकाणी विद्यार्थ्यांची अभिप्रेरणा मोटिवेशन या ठिकाणी जी अभिक्षमता आहे त्याला या ठिकाणी बढ़ावा देणं त्याच्यामध्ये विकास करणं तर हा उपचारात्मक शिक्षणाचा उद्देश बिलकुल नाही कक्षा में समवयस्कों के साथ अंतक्रिया को सुनिश्चित करेगा या ठिकाणी जे विद्यार्थी समवयस्क आहेत तर त्यांच्यामध्ये अंतक्रिया करून आणणं घडवून आणणं तर हा सुद्धा या ठिकाणी येत नाही तर जे विद्यार्थी उपचारात्मक शिक्षण आपण कोणासाठी देतो जे विद्यार्थी पाठीमागे राहिले आहेत अभ्यासक्रमामध्ये अभ्यासामध्ये तर त्यांना या ठिकाणी अतिरिक्त साहित्य अतिरिक्त मदत करणं आणि त्यांना जे विद्यार्थी पुढे प्रगत झालेले आहेत त्यांच्या बरोबर घेऊन जाणं यासाठी आपण अतिरिक्त मदत करत असतो ऑप्शन क्रमांक 4 तर प्रश्न समजतायत का या ठिकाणी मला एकदा सांगा चला प्रश्न पुढचा आहे 10 क्रमांकाचा प्रश्न शिक्षार्थी उपन्यास समाचार पत्र और बाल पत्रिका आदि पढ़ने में व्यस्त है वे डैश डैश पठन कर रहे हैं या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते उपन्यास कादंबरी उपन्यास म्हणजे कादंबरी समाचार पत्र आणि जे बालपत्रिका आहेत बाल साहित्य आहे तर ते या ठिकाणी वाचण्यामध्ये व्यस्त आहे तर ते खालीलपैकी कशाचं वाचन करत आहेत विस्तृत पठण किंवा कोणत्या प्रकारचं वाचन करत विस्तृत पठण करत आहेत गहन पठण करत आहेत जिक्सॉ पठण आहे की साजेदार पठण तर आता बघा उपन्यास समाचार पत्र आणि जे बालपत्रिका आहेत यांचं जर वाचन करायचं असेल तर त्या ठिकाणी विस्तृत पठण केलं जातं ऑप्शन क्रमांक 1 एक्सटेन्सिव्ह रीडिंग ऑप्शन क्रमांक 1 एक्सटेन्सिव्ह रीडिंग प्रश्न पुढचा पहा प्रश्न क्रमांक 11 पाठ्यपुस्तक से एक पाठ पढ़ने के बाद शिक्षिका का शिक्षार्थियों को समूह कार्य के लिए विभाजित करती है या ठिकाणी शिक्षिका
काय या ठिकाणी नसायला पाहिजे तर पहा शिक्षिका शिक्षार्थियों को समूह कार्य के लिए विभाजित करते है. या ठिकाणी समूह कार्य आहे, गट कार्य आहे, यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय करते पहा वेगवेगळं करते किंवा पहा त्या गटामध्ये विभाजित करते. एक समूह पाठ की अंतर्वस्तू के बारे में लिखता है. या ठिकाणी जो एक समूह एक जो काही गट आहे तो या ठिकाणी त्या पाठाची जी अंतर्वस्तू आहे म्हणजे या ठिकाणी जो अंतर्विषय आहे तर त्याच्या बारे में त्याच्या विषयी त्या ठिकाणी पण लेखन करतो. अन्य जे बाकी जो काय पास समूह गट जो काय असणार आहे तो मस्तिष्क मानचित्रण का आरेखन करता है. जे माइंड मॅपिंग आहे तर त्याच्या ठिकाणी आरेखन दुसरा गट करतो आणि एक समूह जो आहे तो मुख्य पात्रों का वृक्ष चित्र बनवतात. जे मुख्य पात्र आहेत त्यांच्या ठिकाणी पा वट वृक्ष किंवा ठिकाणी आपण त्याला जे वृक्षचित्र आहे त्या ठिकाणी बनवलं जात आहे आणि एक पाठ का सारांश लिखतो. जो काही एक गट आहे त्या ठिकाणी पाठाचा सारांश लिहितो. तर ही जी काही गतिविधी आहे तर ती नेमकी कोणती आहे. अगदी बरोबर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 की कक्षा के विविध शिक्षार्थियों की आवश्यकताओं को पूरा करेगी. या ठिकाणी ही जी काही गतिविधी असणार आहे तर ती या ठिकाणी वर्गामध्ये जे काय वेगवेगळे विद्यार्थी त्या सर्वांची आवश्यकता ज्यांना जी काही गरज असणार आहे तर त्या गरजेला या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे. म्हणजे एका गटाने या ठिकाणी काय करायचं आहे जे अंतर्वस्तू आहे विषयाची अंतर्विषय आहे तर त्याच्या बारे विषय लिहायचा आहे. एका गटाने मस्तिष्क मानचित्रण म्हणजे माइंड मॅपिंग करायचं आहे. एकाने वृक्षचित्र बनवायचं आणि एकाने सारांश लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी हे विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू शकतील. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे बघा. एक शिक्षिका अनुच्छेद लेखन के बारे में शिक्षार्थियों को प्रतिपुष्टि देते समय कहती है कि आपने बहुत सारी व्याकरणिक त्रुटियां की है. यहाँ डॅश डॅश की ओर संकेत कर रही है. या ठिकाणी एक शिक्षिका ज्यावेळेस एखादा परिच्छेद लिहायला सांगते त्यावेळेस विद्यार्थ्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्याला एक फीडबॅक देते की या ठिकाणी तू काय केलेलं आहे तू जे लेखन केलं आहे त्याच्यामध्ये भरपूर ज्या व्याकरणिक त्रुटी आहेत व्याकरणिक चुका आहेत त्या केलेल्या आहेत. तर या ठिकाणी कशाच्या कडे या ठिकाणी निर्देश केला गेलेला आहे. शिक्षार्थी द्वारा प्रयुक्त अनुपयुक्त शब्दों की ओर म्हणजे विद्यार्थ्यांनी जे काही चुकीचे शब्दांचा वापर केला असेल त्याच्याकडे. अनुच्छेद में वर्तनिकी त्रुटिया म्हणजे शुद्ध लेखनामध्ये ज्या त्रुटी आहेत या ठिकाणी शुद्ध लेखनामध्ये त्रुटी केलेल्या नाहीत त्याच्यामुळे 2 ते येणार नाही. कारण या ठिकाणी व्याकरणिक त्रुटी आहेत. शाब्दिक त्रुटियों की ओर की वाक्य विन्यास की त्रुटियों की ओर. आता या ठिकाणी काय येणार आहे तर बघा ज्या व्याकरणिक त्रुटी आहेत तर त्याच्याकडे या ठिकाणी संकेत केला आहे. म्हणजे या ठिकाणी जे वाक्य विन्यास आहे वाक्याची संरचना आहे तर त्याच्याकडे या ठिकाणी ज्या चुका आहे त्याच्याकडे या ठिकाणी निर्देश केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 वाक्य विन्यास की त्रुटियों की ओर. म्हणजे वाक्याची जे संरचनात्मक पद्धत असणार आहे साचा असणार त्याच्यामध्ये या ठिकाणी त्रुटी चुका केल्या याच्यामध्ये व्याकरणिक चुका म्हटलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे पहा. पहेलिया कोड़े माथापच्ची वर्ग पहेलिया आदि को पाठ्य पुस्तक में डॅश डॅश के लिए शामिल किया जाता है. जे पहेलिया असतात माथापच्ची असते वर्ग पहेलिया असतात वर्ग कोडे असतात तर याचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला जातो. कशासाठी केला जातो तर बघा जे शब्द कोडे वगैरे असतात तर यांचा समावेश या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये केला बघतो. तर याचा समावेश करण्याचं एक कारण असतं ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जी सृजनात्मकता असते क्रिएटिव्हिटी असते ती आणि जे आलोचनात्मक म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आलोचना केली पाहिजे. आलोचना म्हणजे काय तर विश्लेषण या ठिकाणी त्याला जे काही कोडी वगैरे असतील कोडी सोडवत असताना त्याच्या विश्लेषणात्मक शक्तीचा किंवा जे अभिव्यक्त होणार आहे तर त्याचा विकास कोड्यांच्या साहाय्याने होतो. जे वर्ग कोडे असतील पहिलिया असतील ज्या कोडे असतील त्याच्या माध्यमातून ठिकाणी होत असतो. म्हणून त्यासाठी पहिलिया माथापच्ची आणि वर्ग पहिलिया आहे त्यांचा समावेश या ठिकाणी पाठ्यपुस्तकात केला जातो. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे. कविता का काम करते समय निम्नलिखित में से कौन सी पूर्व पठन गतिविधि हो सकती है. उत्तर या ठिकाणी तुम्हाला हाईलाइट केलेलं मिळालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 कविता की अंतर्वस्तु के बारे में अनुमान लगाने के लिए शिक्षार्थी चर्चा करते. या ठिकाणी म्हणजे जी काही कविता शिकवली जाणार आहे त्याची या ठिकाणी विषय वस्तू कोणती आहे या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनुमान लावायचं आहे आणि अनुमान लावून या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर ही या ठिकाणी पूर्व वाचन किंवा या ठिकाणी पूर्व पठन जी गतिविधी आहे क्रिया आहे ती असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा पहा.
परीक्षा हेतु एक विषय को सीखने के लिए किस पठन तकनीक का प्रयोग किया जाता है? परीक्षा हेतु एक विषय को शिकणे के लिए किस पठन तकनीक का प्रयोग किया जाता है? या ठिकाणी परीक्षेसाठी वाचन करत असताना खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? बघा हे प्रश्न आहे तसे मराठीमधले या ठिकाणी विचारले गेले आहेत किंवा या ठिकाणी आपण म्हणता येईल की हिंदीमधले प्रश्न आहे तसे मराठीमध्ये विचारले जातात. मराठीमधले प्रश्न आहेत. म्हणजे हे ऑनलाईनमध्ये या ठिकाणी झालेलं होतं. ऑफलाईनमध्ये या ठिकाणी शक्यतो असं होणार नाही. हा 1-2 प्रश्न या ठिकाणी आहे तसे हिंदीमधले मराठीमध्ये, मराठीमधले हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमधले मराठी, हिंदीमध्ये पण विचारले जातात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही हिंदी भाषा वाचा, मराठी भाषेचा अभ्यास करा किंवा इंग्लिश भाषेचा अभ्यास करा. या ठिकाणी फक्त कन्सेप्ट सेम आहेत. तुम्हाला त्या फक्त समजल्या पाहिजेत. वेगवेगळी प्रॅक्टिस, अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. म्हणून या ठिकाणी मी सांगतो, की तुम्ही फक्त एकच विषय परफेक्ट करा. हिंदी करा किंवा मराठी करा. म्हणजे या ठिकाणी प्रश्न तर आपल्याला दोन्ही बघायचे आहेत. कारण या ठिकाणी त्यावेळेस आपले गफलत होते. म्हणजे तुमच्या हे तर लक्षात आलं पाहिजे, की या ठिकाणी हिंदीमधले प्रश्न मराठीमध्ये विचारले जातात. त्याचा अर्थ नेमका तोच होतो का? कारण जर अर्थ समजला नाही, तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर पण देता येणार नाही. आणि इथं सुद्धा तसंच झालंय, की तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. तर परीक्षेचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ना, त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं स्कॅनिंग करतो. स्कॅनिंग म्हणजे काय असतं ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण त्या ठिकाणी पण निहाळतो, ऑब्झर्वेशन या ठिकाणी करतो. आणि जे विवरणात्मक पठण आहे जे व्यापक वाचन आहे त्या ठिकाणी आपण परीक्षेसाठी करत असतो. म्हणजे व्यापक वाचन त्या ठिकाणी केलं जातं. सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेतो. जर या ठिकाणी तुम्हाला व्यापक जे वाचन असतं ते अर्थपूर्ण समजून घेऊन वाचन असतं आणि या ठिकाणी समजून घेऊन तुम्ही जर वाचन केलं तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर योग्यरित्या लिहिता येईल. या ठिकाणी तुमची दोन्ही उत्तर असतील. एक विवरणात्मक पठण, त्याला व्यापक वाचन असं म्हटलं तर किंवा जे स्कॅनिंग आहे म्हणजे ऑब्झर्वेशन किंवा या ठिकाणी निहाळणे, तर या ठिकाणी ही दोन्हीही उत्तरे तुमची बरोबर असतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा हे हिंदीचे प्रश्न आहेत. प्रश्न समजून घ्या. प्रश्न फार सोपे आहेत. याच्यामध्ये काहीही अवघड नाही. खूप सोप्पं आहे लक्षात घ्या. आणि मी तर म्हणतो, की जर तुम्ही हिंदी आणि मराठी जरी व्यवस्थित केलं तर 60 मार्क आहेत या दोन्ही विषयांना. त्याच्यामध्ये तुम्हाला उतारा आणि कविता याच्यावरती दोन्ही विषयांचा जर विचार केला तर 30 मार्क तुम्हाला उतारा आणि कवितेवरती आहेत आणि 30 प्रश्न तुमच्या ठिकाणी हे पॅडागॉजीवरती आहेत. आणि पॅडागॉजीचे प्रश्न तुम्ही जर बघितले, समजून घेतले, त्या ठिकाणी 30 पैकी तुम्हाला 25 जे मार्क आहेत दोन्ही विषयामध्ये मिळाला पाहिजे. आणि या ठिकाणी उतारा आणि कविता समजून घेऊन व्यवस्थित प्रश्न जर सोडवले तर या ठिकाणी आपण या दोन्ही विषयांचं फक्त 20च मार्क या ठिकाणी आपण धरले उतारा आणि कवितेवरती. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 20 प्लस या ठिकाणी 25 तर 45 जर गुण तुम्हाला या दोनच विषयामध्ये पाडता आले, बघा ते शक्य आहे, तुम्ही मिळवू शकता. फक्त तुम्ही आता किती सिरियसली काही गोष्टी घेताय याच्यावरती डिपेंड आहे. कारण तुमचा स्कोर या ठिकाणी या विषयामध्ये होऊ शकतो. या ठिकाणी समजा तुम्हाला गणितामध्ये काही प्रश्न नाही समजले, तुम्ही तिकडं जरी कमी मार्क मिळाले, या ठिकाणी या दोनच विषयांमध्ये तुम्हाला 45 स्कोर जर आला, तर सीडीपी मध्ये कधीही बघा, सीडीपी मध्ये तुमचा जरी अभ्यास नसला, तरीही या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 20 मार्क 100% मिळू शकतात. 20 मार्क 100% तुम्हाला सीडीपी मध्ये मिळतील. सीडीपी तुम्ही चांगला अभ्यास केला तर ईव्हीएस असेल, मॅथ असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे 30 मार्क आहेत त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. 2 विषय आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्कच आपण एकदम कमीत कमी स्कोर धरला आणि या ठिकाणी या 2 भाषेमध्ये 45 स्कोर धरला, तर या ठिकाणी बघा तुमचा जो स्कोर आहे तो 95 या ठिकाणी सहज या ठिकाणी तुमचा 95 स्कोर जाईल. तुम्हाला बाकीचं काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त समजून घ्या प्रश्न. प्रश्न तुम्ही समजून घेतले, प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न तुम्ही केले, तुम्ही 100% सीटेट परीक्षा पास होणार. मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देतो. फक्त टेक्निकने अभ्यास करा. या ठिकाणी उगाच फापट पसारा वाचत बसू नका. तर हे महत्वाचं आहे. हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला मार्क एवढा स्कोर घ्यायचाच आहे हे ठरवा. उतार्यामध्ये तुमचा स्कोर आला पाहिजे. तुमची कवितेमध्ये तुमचा स्कोर आला पाहिजे. आणि सगळ्यात कारण ते हातचे मार्क आहेत. व्याकरण असेल, तुमचं प्रश्न उतारा समजून घेऊन त्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तर देणे तुमचे हातचे मार्क आहेत. पेडागॉजीमध्ये तुमचे काही जम्बलिंगचे प्रश्न असतील ते सोडून द्या. या ठिकाणी त्याच्यामुळे मी 25 मार्क या ठिकाणी धरले. 5 प्रश्न या ठिकाणी तुमचे असे जातील. परंतु जर एवढे तुम्हाला मार्क मिळाले किंवा आपण या ठिकाणी या पेडागॉजीमध्ये 20च मार्क जरी धरले तरी दोन्ही विषयामध्ये 40 जरी धरले तरी बघा तुमचा या ठिकाणी 90 स्कोर या ठिकाणी 100% येतोय. अवघड त्याच्यामुळेच मी सांगितलं, की अवघड काही नाही. फक्त आपण काय करतो माहिती आहे का, की तुमच्या भाषेमध्ये तुम्ही समजून घेत नाही.
म्हणजे मी तुम्हाला काल का परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की ईव्हीएसच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की आपण काय करतो माहिती आहे का? ती जी प्रामाणिक भाषा असते, प्रामाणिक भाषेतून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं आपण फसतो. आपल्याला एक समजून घेण्याची एक रीत असते आपली, की आपण आपल्या भाषेतून पण समजून घेतो. म्हणजे समजा आता कदाचित बघा, की मी जे काही तुम्हाला सांगतो ना, हे कदाचित तुम्हाला समजत असेल. परंतु जर समजा एखादा हिंदी म्हणजे शिक्षक असतील, म्हणजे हिंदीमधून शिकवणारे शिक्षक असतील डायरेक्टली त्या स्टँडर्ड लँग्वेजमधून, तर त्यावेळेस ते तुम्हाला समजत नाही. म्हणजे हे आपली मीडियमच आपलं मराठी असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी पण समजत नाही. त्याच्यामुळे हे आपण आपल्या भाषेतून समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला शब्द समजत नाहीत, ते शब्द काय करा तुम्ही लिहून ठेवा. या शब्दाचा हा अर्थ होतो, त्या शब्दाचा तो अर्थ होतो आणि ते शब्द तुम्हाला वारंवार विचारले जाणार आहेत. आता उपागम म्हणजे काय असतं? उपागम म्हणजे पद्धत असते. म्हणजे बऱ्याच वेळेस काही विद्यार्थ्यांना उपागम म्हणजे हा शब्द त्या ठिकाणी समजत नाही. तर उपागम म्हणजे पद्धत आहे. तो तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारला जातो. पठण. पठणचा या ठिकाणी जो अर्थ असतो तो वाचनही होतो. पठण, वाचन करणं. तर हा पठण आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे पठणचा काय अर्थ आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाही. तुमच्या भाषेत तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेतून तुम्ही समजून घ्या. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. मी वारंवार हेच सांगतो सगळ्यांना, की या ठिकाणी प्रश्न फक्त समजून घ्या. म्हणजे एखादी कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा समजेल त्याच वेळेस तुम्हाला त्या कन्सेप्टवरती कसाही प्रश्न विचारला गेला. आता या ठिकाणी बघा, विस्तृत वाचन म्हणजे काय? स्कॅनिंग म्हणजे काय? विवरणात्मक वाचन म्हणजे काय? किंवा स्किमिंग म्हणजे काय? हे आपण खूप वेळा बघितलंय, खूप याच्यावरती प्रश्न बघितलेत. मग त्या कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात नसेल, तर या 4 याच्यामध्ये तुमची 100% कन्फ्युजन होणार आणि 100% तुमचा प्रश्न चुकणार. त्याच्यामुळे विस्तृत पठण काय आहे? विवरणात्मक पठण काय आहे? स्कॅनिंग काय आहे? स्किमिंग काय आहे? तर हे थोडंसं समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुमची तयारी चालू ठेवा. काही अडचण येणार नाही. फक्त या ठिकाणी मी अजून एक सांगतो, की बरेच विद्यार्थी म्हणजे थोडेसे दुर्लक्षित आहेत त्या ठिकाणी. जे पाठीमागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत, त्या सगळ्यांचे व्हिडिओ YouTubeला अवेलेबल आहेत फ्रीमध्ये. फक्त तुम्हाला तेवढं कष्ट करायचंय, चॅनलवरती जायचंय, प्लेलिस्ट आहे ऑलरेडी. फक्त पाठीमागं जात थोडंसं सर्च करत फक्त बघायचे. पाठीमागचे सगळे जर तुम्ही व्हिडिओज बघितले ना, तुम्हाला मराठी चांगल्या पद्धतीने समजेल. आणि या ठिकाणी बघा मी 100% गॅरंटी सांगतो, की जर तुम्हाला मराठी समजली, तर तुम्हाला हिंदी सुद्धा समजणार. 100% समजणार. तुम्हाला हिंदीचं काही बघण्याची आवश्यकता नाही. पेडाबाजी तुमची मराठीवरती निघून जाईल. या ठिकाणी 100% मी गॅरंटी देऊन सांगतो. कारण कन्सेप्ट सेम आहे. कन्सेप्टमध्ये काहीही फरक नाही. फक्त जे ग्रामरचे प्रश्न आहेत ते मराठी आणि हिंदी थोडेसे वेगळे असतात. हिंदीमध्ये थोडेसे टॉपिक वेगळे विचारले जातात. त्याच्यामुळे ते थोडंसं फक्त लक्षात ठेवायचं. पेडागॉजी सेम असते. आपण घेतोय, लक्षात घ्या, आपण एक विषय जो आहे तो घेतोय. तो गणित असेल, गणिताची पेडागॉजी असेल, ईव्हीएस आपण घेतोय. त्याच्यानंतर एस-सी-एस-टी असेल आणि आपली सीडीपी असेल. सीडीपीचे आपण मॉक टेस्ट स्वरूपामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण घेऊया. कारण तुम्हाला त्याचा फक्त अर्थ समजणं मला योग्य वाटतं, की तुम्हाला तो अर्थ समजला, की तुम्ही 100% तो प्रश्न सोडवणार. कारण जर कदाचित अर्थच तुम्हाला एखाद्या प्रश्नात समजला नाही, तर त्याचं उत्तर आपल्याला बरोबर देता येत नाही. ह्याही अडचणी आहेत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्या आपण घेतोय. त्याच्यामुळे सगळे व्हिडिओज फक्त बघत चला. कारण बरेच जण या ठिकाणी थोडंसं म्हणजे बघतात, की या ठिकाणी स्किप होतात. असं करू नका. कारण लक्षात घ्या, प्रिव्हियस इयरचे प्रश्न येतातच. तुम्ही फक्त प्रिव्हियस इयर जरी केला तरी तुम्ही पास होणार, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. त्याच्यामुळं जास्त उगाच काही करत बसू नका. पास व्हायचं आहे आपल्याला. पास होणं महत्त्वाचं आहे. बाकीचं तुम्हाला त्याच्यामध्ये थिअरॉटिकली काही करायचं नाही. हे लक्षात घ्या. हे महत्त्वाचं आहे. एस-सी-एस-टी आपण घेऊयात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की मी तुम्हाला काल 2 दिवसापासून सांगतोय, की आपण 2 लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक समजा 8 वाजता आणि एक 9:30 वाजता. म्हणजे अशा पद्धतीने 2 करण्याचं नियोजन आहे. परंतु त्यासाठी मला थोडासा वेळ लागेल, तयारी करावी लागेल. परंतु मी ते दोन्ही लेक्चर या ठिकाणी एका दिवसामध्ये नक्की घेईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. ठीक आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांना गुड नाईट. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला फायदा होत असेल तर सबस्क्राईब करा. फायदा जर होत नसेल तर अजिबात सबस्क्राईब करू नका. आणि लाईक जर करू वाटत असेल तरच लाईक करा. या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत त्या ठिकाणी मी सांगत असतो. ऑफलाईनला पॅसेज आणि पोएट्री घ्या. हो, घेऊया. हां, फक्त व्हिडिओज पाहून या ठिकाणी बघा मी तेवढं कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगतो. कारण तेवढे रिझल्ट आहेत. आपल्याकडे तेवढे रिझल्ट आहेत. फक्त व्हिडिओ बघून सुद्धा पास होणारी मुलं भरपूर आहेत. ठीक आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांना गुड नाईट.